शिर्डी उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार अतिवृष्टी नुकसान तपासणीसाठी तातडीची बैठक, नुकसानीची पाहणी व पंचनाम्यांवर सविस्तर चर्चा। शिर्डी महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। पिके उद्ध्वस्त झाली, घरे कोसळली, अनेक ठिकाणी जनावरांचे मोठे नुकसान झाले असून ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे। या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिर्डी येथे तातडीची बैठक आयोजित करण्यात आली। ही बैठक माजी खासदार मानश्री सदाशिव लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता शिर्डी विश्रामगृह येथे पार पडली। बैठकीस जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, विविध विभागांचे प्रतिनिधी तसेच स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नुकसानीचे पंचनामे, मदतीसाठी आवश्यक योजना आणि तातडीच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी शेतकऱ्यांच्या तातडीच्या मागण्यांवरही विचारविनिमय झाला। शेतकरी व नागरिकांना तातडीने मदत पोहोचवण्याचे आवाहन। जिल्हाप्रमुख कमलाकर कोते व नेते नवताडे यांच्यासह अनेक पदाधिकारी बैठकीत उपस्थित होते। सर्वांनी एकमुखाने प्रशासनाला गती देण्याचे आवाहन करत शेतकरी व नागरिकांना त्वरित मदत देण्याची मागणी केली। बैठकीनंतर माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली। शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे। मदत वितरणात कोणतीही ढिलाई होऊ नये। प्रशासन सज्ज, मदतीच्या यंत्रणा कार्यरत। शिर्डी व राहाता तालुक्यातील विविध गावांमध्ये आधीच पंचनाम्यांचे काम सुरू झाले असून शेतकऱ्यांच्या अर्जावर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। महसूल व कृषी विभागाच्या पथकांनी गावोगावी जाऊन थेट शेतकऱ्यांकडून माहिती घेतली आहे। सरकारी अधिकाऱ्यांचा विश्वास आहे की या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार शेतकरी व नागरिकांना लवकरच दिलासा मिळेल। पिकांचे नुकसान, घरांचे नुकसान तसेच जनावरांच्या नुकसानीसाठी वेगवेगळ्या योजना राबवून मदत तातडीने वितरित करण्यात येईल। तऱ्हेने कॅनलला पाणी अशा काळामध्ये सर्व शिर्डीमधील 7 तालुक्यामध्ये इफेक्टेड आहे। त्यामध्ये नेवासा, कोपरगाव किंवा राहाता या ठिकाणी जास्त प्रमाणात आहे। गोदावरी, मुळा, पवरा नदीच्या काठच्या गावांना फार मोठी शेतकऱ्याला हानी झालेली आहे। मला असं वाटतं की 70 वर्षाच्या काळामध्ये सर्वात जास्त शेतकरी अडचणीत आला असेल तर आज 2025ला आलेला आहे। आणि म्हणून ह्या भागातला शेतकरी जो आहे तो ऊस उत्पादक आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जोडधंदा म्हणून दूध उत्पादक आहे। आता ह्या पावसाच्या नुकसानीमुळे त्या ठिकाणी मका असेल, चारा असेल, सोयाबीन असेल किंवा कपास असेल, फळबाग असेल किंवा ऊस असेल, ह्या सर्व पिकाचे नुकसान झालेले आहे। ऊस जरी बोललं तर त्यांचा 50% उतारा कमी पडणार आहे। म्हणून अनेक प्रकारे शेतकरी अडचणीत आलेला आहे। त्या ठिकाणी माझी एकच मागणी आहे शासनाकडे, पंचनामे करताना शेतकऱ्यांना ग्रामसेवक असेल, तलाठी असेल, कृषी अधिकारी असेल किंवा सर्कल असेल, हे गावातला महत्त्वाचा पार्ट जो आहे या 3-4 लोकांवर गावचे सर्वे आणि गावाला मदत करण्याची भूमिका आहे। मी ज्या गावामध्ये गेलो त्या गावामधले गरीब माणसं असेल, त्याच्या कोंबड्या गेल्यात, बकऱ्या गेल्यात, गायचा चारा जो ठेवला होता तो चारा नाहीसा झाला। म्हणजे ह्या 3 गोष्टी आहे। काय घरामध्ये पाणी गेलं, कच्चं बांधकाम होतं, त्यामुळे त्याचं फाउंडेशनच निघून गेलेलं आहे। म्हणजे त्या व्यक्तीला आणखी महिना 15 दिवसामध्ये ते घर कॉलॅप्स होणार आहे। आणि म्हणून अशा लोकांना जर न्याय द्यायचा असेल तर ग्रामसेवक, तलाठी, कृषी अधिकारी आणि सर्कलनी माझी विनंती आहे की आपण गावामध्ये भेदभाव न करता प्रत्येक शेतकऱ्यांचे पंचनामे व्यवस्थित जर केले त्या ठिकाणी शेतकऱ्याला न्याय मिळेल। आणि ह्या पावसाच्या काळामध्ये एक दुर्भाग्याची घटना अशी आहे की गावामध्ये विहिरी केल्यात, त्यांनी शेतीमध्ये केल्यात, पाणी 1-2 फूट वाढलं, सर्व गाळ त्या विहिरीमध्ये गेलेला आहे, काहींचे कडे तुटलेले आहे। आता हे जर पाऊस कमी झाल्यानंतर त्या शेतकऱ्याला विहिरीतला गाळ जरी काढायचा बोलला ते 5 ते 10 हजार रुपये खर्च येणार आहे। म्हणून माझी शासनाला विनंती आहे आणि मला वाटते कलेक्टर, सीओ आहे किंवा त्या ठिकाणी अधिकारी संबंधित त्यांना मी काल देखील आदेश, परवाच्या दिवशी देखील विनंती केली की आपण, आणि मला खास करून आपल्या पत्रकारामार्फत ग्रामसेवक, तलाठी आणि या ठिकाणी कृषी अधिकारी आणि सर्कलला विनंती करायची
गावाला गावपण आणि गावाला सुरक्षा देण्याचं काम आहे आज त्यांच्या हातामध्ये आहे. आणि म्हणून त्यांनी भेदभाव करून जास्तीत जास्त मेहनत करून शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका आपण ठेवली तर शेतकरी चांगला त्या ठिकाणी शासनाची जी मदत आहे शेवटच्या घटकापर्यंत मिळणार आहे. आणि म्हणून ही गोष्ट मी राज्य शासनाकडे देखील मागणी करतोय की आमच्याला शेतकरी सर्वात मोठा अडचणी आहे. ऊस उत्पादक शेतकरी जरी असेल की त्याचं ऊस सर्व झोपलाय, मुळावरच घाव टाकल्यामुळे त्याचं 50% वजन घटणार आहे आणि ते घटलेलं वजन आहे शेतकऱ्याला परवडणार आहे. आणि म्हणून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा न्याय होईल. पण आमच्या भागामध्ये नगर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त गायचा दुधाचा व्यवसाय आहे आणि त्या दुधाच्या व्यवसायाला शेतकरी जर टिकवायचा असेल, आता घास गेलाय, मका संपली, या ठिकाणी आमची मागणी आहे शासनाकडे की मूर घास आहे, 1-2 महिने शासनाने त्या दूध उत्पादक शेतकऱ्याला जर न्याय दिला तर त्या शेतकऱ्यांचं एक दिलासा देण्याचं काम आपण करणार आहे. आणि म्हणून आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असेल आणि अजितदादा पवार साहेब असेल उपमुख्यमंत्री, तिन्ही नेत्यांना आमची विनंती आहे की आसमानी संकटाला जर मदत करायची असेल तर आपण सर्व या ठिकाणी शेतकऱ्याला केंद्र आणि राज्याच्या वतीने एक 50,000 हेक्टरी त्या ठिकाणी मोबदला जर दिला तर शेतकऱ्याला एक मोठा काही होणार नाही, पण उभा राहण्यासाठी काठीचा आधार म्हणून ह्या शेतकऱ्याला न्याय मिळेल. या ठिकाणी राजकारण न करता या ठिकाणी शेतकऱ्याला खरंच दिलासा देण्याचं काम महायुतीच्या वतीने आपण कराल या अपेक्षा व्यक्त करतो. आणि खास करून मी राज्याचे पाटबंधारे मंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, या ठिकाणी संरक्षण मंत्री आहेत पाटील साहेब असतील, या ठिकाणी कृषी मंत्री भरणे साहेब असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब, या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, या सर्वांना विनंती आहे की आपण सढळ हाताने आणि केंद्र आणि राज्याच्या वतीने एक 50,000 रुपये हेक्टरी आपण मदत केली तर शेतकऱ्याला थोडा आधार होईल आणि उभा राहण्याची ताकद त्यापासून मिळेल. की शेतकऱ्याचं अफाट नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांना मुलीला आपण मोफत शिक्षण दिलेलं आहे, परंतु शेतकऱ्यांचे मुलं आहेत ते कॉलेजमध्ये आहे, मेडिकल कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, शिक्षण घेतात. ह्या वर्षाची फी देखील शासनाने त्या ठिकाणी माफ केली पाहिजे आणि त्याला दिलासा देण्याचं काम राज्य शासनाने करावा. हे मी शिर्डीचा ह्या सदाशिव लोखंडे म्हणून आणि शिवसेनेच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने मी राज्य शासनाकडे मागणी करतो. आणि हे करत असताना आपण सर्व पत्रकार, सर्व कार्यकर्ते, सर्व तलाठी, ग्रामसेवक, या ठिकाणी कृषी अधिकारी, सर्कल, तहसीलदार, BDO, या सर्व अधिकारी, कलेक्टर आहे, SP आहे, या ठिकाणी CO आहे, सर्वांनी ह्या जिल्ह्यामध्ये जास्त लक्ष दिलेलं आहे. आणि म्हणून सर्वांच्या सहकार्याने शेतकऱ्याला न्याय मिळेल या अपेक्षा व्यक्त करतो. आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल धन्यवाद. की नगर मनमाड रोड 2014ला आम्ही खासदार झाल्यानंतर राज्याचे त्यावेळेचे PWD मंत्री भुजबळ साहेबांना आम्ही भेटायला गेलो. त्यावेळेस राज्य शासनाने स्टेट हायवे होता, आम्ही त्याला कन्वर्ट करून सेंट्रल गव्हर्नमेंटचा नॅशनल हायवेमध्ये केलं. त्याला 400 कोटी रुपये मंजूर झाले. मंजूर झाल्यानंतर काम चालू झालं. काम झाल्यानंतर तो कॉन्ट्रॅक्टर पळून गेला. दुसरा एक काम निर्माण झालं, पुन्हा 800 कोटी रुपये हातात दिलेले आहे. परंतु दुर्भाग्य कुठं पाणी मोडतं हे काय माझ्या लक्षात नाही. आपण पण त्या दिवशी मला प्रश्न विचारला होता. ही जी सखोल चौकशी करून कॉन्ट्रॅक्टर असेल, कोण त्रास देणार असेल, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. परंतु कारवाई करत असताना माझी एकच भूमिका आहे, हे मागचं धुणं काढण्यापेक्षा रस्ता लवकरात लवकर कंप्लीट होऊन त्या ठिकाणी नगर मनमाडच्या जे गावचे शेतकरी असतील किंवा रहिवासी असेल, साहेबभक्त असेल, प्रवासी असेल, वाहतूक असेल, त्याला न्याय देण्याची भूमिका ठेवली पाहिजे. आणि म्हणून माझी भूमिका एकच आहे की रस्ता कंप्लीट झाला पाहिजे. त्या संदर्भात शासनाने
जे दोषी असेल त्याला कारवाई करून तातडीने काम चालू झालं पाहिजे. रस्ता पूर्ण होतोय तर त्याची जी बनवण्याची जी क्वालिटी आहे जर आपण जर बघितली तर आजही तीच क्वालिटी परत तो 6 महिन्यानंतर तो रस्ता खराब होणार आहे. म्हणजे आजच त्याच्यावर आवाज उठवणं गरजेचं आहे का नंतर तो बनवल्यानंतर तुम्ही आवाज उठवणार? नाही, आमचं मत आहे आपल्या ज्या तक्रारी आम्ही संबंधित क्वालिटी कंट्रोलकडे देतो, त्या क्वालिटी कंट्रोल त्याचं निरीक्षण करून त्या ठिकाणी त्या कॉन्ट्रॅक्टरला फाईल मारतील किंवा दुरुस्ती करण्याचं नवीन करण्यात त्या सूचना संबंधित विभागाला कॉन्ट्रॅक्टरला देण्यात येईल. आपत्त काळ आहे, लोक अडचणीत आहे, शेतकरी अडचणीत आहे, मजूर अडचणीत आहे, संपूर्ण राज्य अडचणीत आहे. त्यामध्ये राजकारण न करता शेतकऱ्याला कसा दिलासा देईल ते त्याच्यावर चर्चा करायला पाहिजे. महापूर येईल, कसला पाऊर येईल ते सांगत नाही, पण शेतकऱ्याला मदत करण्याची भूमिका आपण सर्वांनी ठेवली पाहिजे. त्यामध्ये राजकारण. आज शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही 2-3 दिवस झालं काही तालुक्यातल्या गावाला भेटी दिल्यात. शेतकरी भयान संकटामध्ये सापडलेला आहे आणि पत्रकारांनी मला एक प्रश्न विचारला, आपण माजी खासदार आहे, त्या ठिकाणी 1 महिन्याचा पगार आपण देणार का? मी सांगितलं मी माजी खासदार म्हणून 3 महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये द्यायला तयार आहे. या ठिकाणी राजकीय मतभेद बाजून या ठिकाणी शेतकऱ्याला खरंच मदत करण्याची भूमिका ठेवली पाहिजे, म्हणून आम्ही 3 महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये द्यायला तयार आहे. उद्या आपण सर्वांनी राजकीय आमदार असतील, खासदार असेल, आजी माजी खासदार असेल, सर्वांनी मुख्यमंत्री सहायता निधीमधून पैसे देऊन शेतकऱ्याला मदत करण्याची भूमिका आपण सर्वांनी ठेवा ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण पत्रकारांनी मला प्रश्न विचारला त्याबद्दल धन्यवाद. मुख्यमंत्री सहाय्य निधीतून आम्ही पैसे द्यायला तर आहे, पण शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम या ठिकाणी आपण सर्वांनी केलं पाहिजे. शेतकरी अडचणीमध्ये आहे आणि त्याला मदत करणं ही मी 25 वर्ष विधानसभा आणि लोकसभेचं काम करत असताना शेतकऱ्याला शेतकरी राजा आहे आणि शेतकऱ्याला मदत करण्याची सर्वांची भूमिका आहे. त्या संदर्भात आपण प्रश्न विचारला त्याबद्दल धन्यवाद. त्यांना विचारलं पाहिजे. मी माझं सांगू शकतो, दुसऱ्याचं काय सांगू.